बापाला बापही म्हणतात, वडीलही म्हणतात, पिताही म्हणतात, कारण बरेचसे पिते काय बोललो ना रे बाबा, आणि बरंच काही पिते तेव्हा सुद्धा माय सांभाळते. हे दिवसभर पत्ते कुट्ट, माय उपवासी गेलेली असते कामाला, अन्नाचा कण पोटात नाही. आबा तुमचे अनुभव असेल, पाणी पिऊन काम केलेलं पुन्हा भागत नाही म्हणून गवताचा भारा तिच्या डोक्यावर आहे. आणि हे पत्ते कुटून थोडीशी लावून येतं, झोपड्याच्या पुढं उभं राहतं. आणि जशी माय गवताचा भारा घेऊन आली, डोक्यावरून भारा टाकला, एक लात कंबरड्यात घालता आईच्या, कारण नसताना आईला खाली पाडतं. मग दुसरी लात पेकाटात गडबडा गडबडा लोळते. 10 वर्षाचा मुलगा, 10 वर्षाचा, मध्यस्थी करतो. असे हात करून बापाकडे पाहतो आणि पडलेल्या मायकडे पाठ करतो. मुलगा 10 वर्षाचा. बाबा, काही नव्हतं आपल्या घरात, शेजारून अर्धी भाकरी उसणी आणली, आईनं मी खाल्ली, मग शाळेत गेलो. आई उपवासीच गेली आणि तुम्ही दिवसभर पत्ते कुटता आणि रात्री पिऊन येता आणि विनाकारण माझ्या मायला मारता. मी तुमच्या पाया पडतो बाबा, आजपासून आईला मारू नका. तेव्हा खाली पडलेली माय, मारू दे, मारू दे माझ्या राजा. अरे तू माझ्या पोटी जन्माला आला नसता, मी एखादी विहीर तेव्हाच साजरी केली असती. याच्या लाता का खाते? केवळ तुझ्या कल्याणासाठी. विठ्ठल दुसरं एक कारण सांगतो. कर्तबगार पुत्राने कधी आपल्या आईचा स्वाभिमान व्यक्त केला. आणि एक लक्षात ठेवा, आत्मीयता आपण म्हणतोय ना, ही आईच्या दुधातून जन्माला येते. जी आई बाळाला दूध पाजत नाही, त्या लेकराला आईबद्दल आत्मीयता राहत नाही, जी दूध पाजत नाही. म्हणून ठिकठिकाणी याच्यावर पुराण भरले महाराज. जेव्हा वाढवत नाही, पण लक्ष्मणजी आणि विश्वामित्राच्या पुढे ते परशु घेऊन धावले. परशुरामजी परशु घेऊन धावले. लक्ष्मणजी मागे सरले नाही. बाबा, कितने बार परशु दिखाया तो भी हम डरते भी नहीं और आपके साथ युद्ध ही नहीं करते. लेकिन ऐसा बुरा मत समझो कि ये डर की मारे बच्चा ऐसी बात कर रहा नहीं. हम क्षत्रियों की संतान है बाबा. अगर देखना है तो जनुआ निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. लक्षात घ्या. एक 2-3 मिनिट घेतो. मोरवीचा राजकुमार, हा इतिहास आहे. मोरवीचा 5 वर्ष वयाचा आहे. गंगेच्या काठाला खेळ खेळत होता. आणि तिकडनं अनाथ लोक आले, त्यांची अब्रू लुटली, आई बहिणीची वगैरे सगळे. मग वर आकाश, खाली धरणी, काही पोटात अन्नाचा कण नाही, डोक्यावर सगळे सामान घेतलेले निघाले. आणि हे 5 वर्षाचं लेकरू सामोरा गेलं. रुको दादा. आता गाव सोडल्यापासून यांना पहिल्यांदा एवढंच पोर भेटलं होतं. का जा रे, कहा के हो? तुझ्याजवळ सांगून काय उपयोग आहे माझ्या राजा? अरे आमच्या समोर आमच्या माय बहिणीची अब्रू लुटली रे, सगळे पेटवलं, घरदार काही ठेवलं नाही, हाय सामान तेवढं घेऊन निघालो माझ्या राजा. 3 दिवस झाले अन्नाचा कण आमच्या पोटात नाही. मला सामान्य समजू नका तुम्ही. या नगराच्या राजाचा मी एकुलता एक पुत्र आहे. शपथ आहे माझी, पाऊल पुढे टाकला तर इथेच थांबा. मी राजवाड्यात जातो आणि माझ्या वडिलाला तुमच्यासाठी जेवणाची परवानगी मागून येतो. थांबले सगळे. आलं तर योग असा
वडील घरी नाही महाराज, बाहेर गेले असेल म्हणून यांना बाहेरून 5 वर्षाचं मुलगा. आई साहेब आवाज दिला, इकडे रे. आलं. आपल्या नगरातून गंगेच्या काठाला काही अनाथ लोक चालले. काही नाही, त्यांच्याकडे 3 दिवसाचे उपवासी आहे. वर आकाश आहे, खाली धरणी आहे. आणू का ग आई त्यांना? जेवायला देशील तू? इकडे बरं का. आबा जवळ बोलावलं ना, एक काना खाली ठेवून दिली, खाली पडलं ते लेकरू. 5 वर्षाचं लेकरू खाली पडलं, उठलं, आईचा हात धरला, मागे पुढे ढकलू आईला विचारलं, आई आपण राजे लोक आहेत ना? हा. गरिबाचे अश्रू पुसण्यासाठी राजे असतात ना? हा. मग त्या अनाथांना आणू का म्हटलं तर काय गुन्हा केला मी? काही नाही केलं बाळा. आणि माय रडू लागली. सांगते तुला, ऋषी पंचमीचा दिवस होता. आम्ही मैत्रिणीसोबत स्नानाला गंगेच्या गेलो होतो. दासीला सांगितलं होतं रडल बाळ पाळण्यात आहे, तेव्हा तू 6 महिन्याचा होता. तिकडून आल्यावर कळालं तू खूप रडत होता म्हणे. रडायचं थांबे ना. दासीनं काढलं, तिनं दूध पाजलं, मग तू रडायचा थांबला, पाळण्यात झोपवला. आल्यानंतर दासीनं सांगितलं की खूप रडत होतं, मी माझं स्वतःचं दूध पाजलं. हे ऐकल्याबरोबर तुला पाळण्यातून काढला, 2 पाय धरले, 6 महिन्याच्यावर तू उलटा केला, पोट हलवलं, पोट हलवून दासीच्या दुधाचे थेंब न थेंब तुझ्या तोंडातून बाहेर काढले. पण आज कळलं, एक तरी थेंब त्या दिवशी दासीच्या दुधाचा तुझ्या पोटात राहिला असेल म्हणून दासासारखी परवानगी मागायला आला. केवळ माझं राणीचं दूध प्याला असता तर अधिकारानं अनाथांना वाड्यात घेऊन आला असता. विठ्ठल कर्तबगार पुत्राने पहिला स्वाभिमान व्यक्त केला तो आपल्या मातेचा. या न्यायानं पहिला शब्द माता आहे, नंतर पिता आहे. अरे पण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारा जर मुलगा आहे तर धन्यता मुलांना द्यायला पाहिजे. MBBS जर मुलगा झाला तर त्याच्या मायबापाला डॉक्टर म्हणतात का कोणी? तसं आता इतका 1-1.25 तास झाला आपल्या हिताजो असे जागता, मग त्याला धन्यता न देता धन्य माता पिता तयाची. याचं कारण आहे बाबा, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्यम वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. भाग्यवान मुलगा जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य पाहिजे, उदार होण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे, शीलवान होण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे आणि विद्वान होण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे. ज्या अर्थी हे पोर आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे म्हणजे शीलवानही आहे आणि विद्वानही आहे, त्या अर्थी त्याचे मायबाप पुण्यवान आहे आणि पुण्यवान असल्यामुळे शाबासकी मायबापाला. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. चाली घेऊ आपण, नाराज होऊ नका. 3 चाली करू बरोबर. माझं लक्ष आहे कोण कधी येऊ द्या, पण मधली होईल शेवटची होईल ना, सर्व झाल्यावर 8च वाजतील. हा ना. अरे हे अखंड फड जागविला रे, जन्मचा जन्म यांचा भजनात गेला. मग आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. ज्यार्थी असं पोर जन्माला आले त्यार्थी शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध पोटी. फळे रसाळ कोमटी, फळे रसाळ कोमटी, कोमटी कोमटी, शुद्ध बीज पोटी, फळे रसाळ कोमटी, फळे रसाळ कोमटी, फळे रसाळ
गोमटी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. बरं का? ज्या अर्थी शिवाजीराव सारखा हिरा जन्माला आला त्या अर्थी किसनराव आणि कुसुमबाई दोघही सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. बोले महाराज इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे तर ठीक आहे. आपल्या हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या पोटी जन्माला आले संत त्याच्याबद्दल हे पहा हे उलट झालं. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मायबापाला धन्यता देता. हे झालं आता सव्वा 7 झाले. आता दुसरा प्रश्न आहे. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या पोटी जन्माला आलेली संतान याबद्दल तुम्हाला काय वाटते? महाराज मला काय वाटते यात नवल नाही. उत्तरार्ध तयाचा हरी वाटे देवा. अच्छा तयाचा हरी वाटे देवा. तयाचा हरी वाटे देवा. तयाचा हरी वाटे देवा. तुरी कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. तुरी कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. तुरी कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. तुरी कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. तयाचा हरी वाटे देवा. तयाचा हरी वाटे देवा. तयाचा हरी वाटे देवा. तयाचा हरी वाटे देवा. तुरी कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. तुरी कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. कन्या पुत्र होती जे साथी के होती जे साथी के. कन्या पुत्र होती जे साथी के होती जे बरं का फालेजी. सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली कन्या असो अथवा पुत्र, महाराज म्हणतात मला आनंद होतो यात नवल काय. तयाचा हरीक वाटे देवा. त्याचा देवाला सुद्धा हर्ष होतो. इथेही शब्द पहिला कन्या आहे नंतर पुत्र आहे. घाय तडक ना कन्या थोडासा असं एखादा अक्षर होते कमी जास्त. एकदा वाचलं होतं ते सुनावीन उर्वीन ते राहुल न राकेशने काय त्याच्यात असते. बरं ठीक आहे. मला वाटते सुरेखाबाई का चुकलं काही? ठीक आहे. मग शिवाजी राजासारखा पुत्र असो नाहीतर सुरेखाताई सारखी कन्या असो, कोळी कन्या पुत्र मला आनंद होतो नवल नाही. तयाचा हरीक वाटे देवा. नाहीतर फालेजी फोन घरून आलाय तुम्हाला जेवणच येतो म्हणावं. इथं ते काय भांडे लावले आम्हाला कुत्र विचारत नाही 2 तास. तुम्ही भाग्यवान लोक आहे. आल्या आल्या फोन आला का नाही? विठ्ठल नाहीतर खरं बोला. आनंद कधी होतो? माझे समजूत काढू नका. मुलगी झाल्यावर का मुलगा? खरं बोलायचं. उलट उतरल्या चेहऱ्यानं आबा घ्या बर्फी, विठ्ठलराव घ्या बर्फी, शिवाजीराव घ्या बर्फी. अरे तोंड कसं उतरलं? पहिल्या 4 आहे हो. सगळ्या महाराष्ट्रातल्या बर्फ्या आमच्याच नशिबात आहे. 5वी बर्फीच. मुलगी झाली
तर याच्यावर पुन्हा कीर्तन वाढतं, नुसते श्लोक सांगतो. जाते ती कन्या महती चिंता कस्मान प्रदायती महान वितर्का हा संप्रदाय समय अर्थ हारिका हृदय विदारिका पितुः. हे कळलं ना सगळे? हो म्हणा. बरं सांगतोच थोडक्यात आता. कन्या कन्या इथं आलं ना शब्द, कुडी कन्या. जाते ती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली की मायबापाला चिंता निर्माण झाली. जाते ती कन्या महती चिंता. कस्मान प्रदायती, ती तरुण झाल्यावर पुन्हा चिंता की हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल. जाते ती कन्या महती चिंता. कस्मान प्रदायती महान वितर्का. बरं झालं, लग्न जुळलं, मग खर्च आहे ना. संप्रदाय समय अर्थहारिका, 2-4 एकर विकावं लागतं, प्रतिष्ठा राहिली पाहिजे. आणि जेव्हा मुलगी नांदायला निघते, बासिंग बांधलेली 22 वर्षाची, दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, जन्मात रडला नाही, पण जेव्हा मुलगी बापाच्या तोंडावरून हात फिरवते, एवढंच करते, येते पप्पा, तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. कोणी असू द्या. आता याच्यावर पुन्हा 2-4 कीर्तन होईल. हा, हिमालयासारखा पहाड रडला, कोणासाठी? पार्वतीसाठी. ज्याचा एक पाय अग्नीत जळतो तो राजा जनक विदेही असून रडला सीतेसाठी. तपश्चर्या करणारा कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी. तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसताय तुम्ही? एकंदरीत जाते ती कन्या महती चिंता कस्मान प्रदायती महान वितर्क हा संप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितुः. एवढं जर दुःख देणारी कन्या आहे तर तिला पहिला नंबर का आणि दुसरा पुत्राला का? जर असं लिहिलं असतं तर कुळी पुत्र कन्या होते जी सात्विक, काय बिघडते का? कुळी कन्या पुत्र. याचं कारण आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्र करत असतो, पण मातृत्वाचा पराक्रम फक्त कन्याच करते, म्हणून पहिला नंबर. कुळी कन्या पुत्र होती. मला आनंद होईल यात काय नवल आहे. तुकोबाराय म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. इथपर्यंत आलो आपण. आता 1-2 मिनिट सांप्रदायपूर्वक भजन घेऊ. मधली चाल होईल, मग ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यावर तिसरी चाल होईल, मग जय विठ्ठल होईल, आणि मग निवेदक जसं सांगतील तसं होईल. तोपर्यंत कोणी हालचाल करायची नाही बरं का फालीजी. सर्वांनी हात वर करा. एवढं